गुप्त भीमाशंकर, कोटेश्वर मंदिर, भोरगड या ऐतिहासिक धार्मिक स्थळांचा मोठा वारसा असताना भीमाशंकर विकास आराखड्याबाबत खेड तालुक्यातील विकास कामांना तिसऱ्या टप्प्यात स्थान का? माजी आमदार दिलीप मोहिते यांचा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पुढे ठेवलं वास्तवावर बोट. पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी रविवारी श्री क्षेत्र भीमाशंकर परिसर विकास आराखड्यातील कामांची केली पाहणी. सगळी विकास कामं आंबेगाव तालुक्यातच होत आहेत. खेड तालुक्याला दुय्यम स्थान कशासाठी? माजी मंत्री दिलीप वळसे, आमदार बाबाजी काळे यांच्या उपस्थितीमध्ये माजी आमदार मोहिते यांनी उपस्थित केला गंभीर सवाल. खेड तालुक्यातील मुद्द्यांवर लवकरच विशेष बैठक बोलावून तोडगा काढण्याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले संकेत. की काल तुम्ही मनसर मार्गे मुख्यमंत्र्यांना गेले, तुम्ही आपल्या तालुक्यातून का नाही आलो? आपला जर रस्ता लोकांना त्यांना दाखवला असता, त्यांना वस्तुस्थिती कळली असती की ह्या रस्त्याने गेल्याच्या नंतर भीमाशंकरला किती वेळात जातो, किती वेळ लागल. उद्या यांनी जाहीर केलं पाहिजे ते प्रपोजल काय आहे, मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला काय सांगितलंय, कशासाठी सांगितलंय, कोणची गोष्ट अशी आहे तुम्ही तालुक्यापासून चढवताय, तालुक्याच्या जनतेने तुम्हाला सभागृहात पाठवलंय. आणि आता शिवसैनिकांनी सुद्धा जागं होणं गरजेचं आहे की बा हे नक्की आपल्याकडे राहिलेत का नाही राहिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार बाबाजी काळे यांना नेमकं कोणतं प्रपोजल दिलं, जनतेला सांगा. काँग्रेसचे चाकण शहराध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांचा आमदार काळे यांना संतप्त सवाल. भीमाशंकर विकास आराखड्याचा मुद्दा खेड आणि आंबेगाव तालुक्याच्या नावावरून पुन्हा आमदारांना घेरलं. मुख्यमंत्री यांचा ताफा खेड तालुक्यातून भीमाशंकरला गेला असता तर जनतेच्या अडचणी दिसल्या असत्या, असं म्हणत बाळासाहेब गायकवाड यांनी आमदार काळे यांना पुन्हा केलं टार्गेट. तुम्ही नेमके कोणत्या पक्षात? अदृश्य शक्ती आता समजली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भीमाशंकर दौऱ्यावरून आमदार काळेंवर गायकवाडांची जहरी टीका. आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू परिसरातील इंद्रायणी नदीपात्रात मृत माशांचा खच. 2 दिवसांपासून नदीपात्रात मासे मृतावस्थेत आढळल्यामुळे पर्यावरणप्रेमी, वारकरी आणि स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली चिंता. नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. नदीपात्रातील रसायन मिश्रित सांडपाण्यामुळे काही भागांमध्ये मृत मासे पाण्यावर तरंगताना किनाऱ्यावर आले वाहून. मृत माशांमुळे परिसरात पसरली दुर्गंधी. आरोग्याची ही चिंता वाढली. शनिवार सायंकाळपासून आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या स्वयंसेवकांनी नदीपात्रातील मृत मासे बाहेर काढण्याचे काम घेतले हाती. नदीकाठ स्वच्छ ठेवण्यासाठी आणि दुर्गंधी रोखण्यासाठी स्वयंसेवकांनी मृत मासे गोळा करून त्यांची विल्हेवाट लावण्याचा केली धडपड. पर्यावरणप्रेमींनी या घटनेची तातडीने दखल घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मत्स्य व्यवसाय विभाग, जलसंपदा विभाग आणि स्थानिक प्रशासनाने संयुक्तपणे तपास करण्याची केली मागणी. चांडोली येथील ITI मध्ये प्रवेश सप्ताहाचा श्री गणेशा. 14 व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी 21 जून पर्यंत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया. 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी दुहेरी संधी. ITI सोबत 12वी समकक्ष गुणपत्रकही मिळणार. माफक शुल्क, दरमहा, विद्यावेतन आणि 100% रोजगाराची संधी. विद्यार्थ्यांनी प्रवेशाचा लाभ घ्यावा. चांडोली ITI कडून करण्यात आलं आवाहन. ITI प्रशिक्षण संस्थेत प्रवेशासाठी इच्छुकांनी 99 75 86 50 78 आणि 96 04 32 41 78 या क्रमांकावर संपर्क साधावा. सरकारने कर्जमाफी करताना लावलेल्या अटी आणि शर्ती तसेच सरसकट कर्जमाफी न केल्यामुळे शेतकऱ्यांची घोर फसवणूक. सरसकट कर्जमाफी न केल्याच्या निषेधार्थ डेहेणे येथे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सरकारने जाहीर केलेल्या कर्जमुक्ती योजनेच्या अध्यादेशाची होळी करत केला निषेध. राज्य सरकारने कर्जमुक्ती करताना जाचक अटी ठेवून याशिवाय 2017-2019 मधील थकीत कर्जदारांना या योजनेपासून दूर ठेवून केलेल्या अन्यायामुळे सरसकट कर्जमुक्ती करावी या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेचे पुणे जिल्हाध्यक्ष महेंद्र थोरात, खेड तालुका अध्यक्ष अमोल गरुड यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारच्या अध्यादेशाची करण्यात आली होळी. राजगुरुनगर शहरात भाजी बाजारात मोबाईल चोरीचे सुसाट. रविवारी दिवसभरात शहरातून 6 मोबाईल गहाळ.
बाजारात फिरणाऱ्या संशयास्पद चोरट्याला नागरिकांचा चोप, बेदम प्रसाद दिल्यानंतर चोरट्याला पोलिसांच्या केलं स्वाधीन. शहरातील भाजी बाजारातील मोबाईल चोरी रोखणं पोलिसांपुढील मोठं आव्हान. शुक्रवार आणि रविवारच्या दिवशी बाजार परिसरात पोलिसांची गस्त घालण्याची नागरिकांची मागणी. खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने लाभार्थ्यांना एसटी बसच्या एनसीएमसी कार्डची सुविधा ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात उपलब्ध. संघाच्या सभासदांना एनसीएमसी कार्डचे केले वाटप. संघाच्या वतीने आयोजित केलेल्या 2 दिवसांच्या शिबिर एकूण 513 लाभार्थींची काढण्यात आली स्मार्ट कार्ड. पहिल्या टप्प्यात सुमारे 260 कार्डचे केले वाटप. फेस्कॉम पुणे प्रादेशिक विभागाचे आणि संघाचे सचिव एकनाथ वाळुंज, उपाध्यक्ष बाळासाहेब गवते, सल्लागार हिरामण पडवळ, राजन जांभळे, मोहन काशीद, सुधाकर कुलकर्णी, द्वारकादास बैरागी, रवींद्र काळे यांनी कार्ड वाटपाचे केले नियोजन.